काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचं मतदान दोन ठिकाणी असल्याचा आरोप भाजपने केलेला आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी अनेक ठिकाणी मतदान केल्याचं भाजपचा आरोप आहे। पुतणे इंद्रजीत चव्हाण आणि त्यांच्या पत्नी, आई आणि मुलाचं मतदार यादीत तीन वेळेला नाव असल्याचं कराडमधले भाजपा आमदार अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। तर आता राहुल गांधी या सगळ्या प्रकारावर काय बोलणार असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या कराड येथील निवासस्थानावरती साधारण 15 लोकांची मतदार नोंदणी आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या मतापैकी 9 मतदार हे त्यांचे निकटवर्ती आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत। यांची अनेक ठिकाणी 2 ठिकाणी, काहींची 3 ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी आम्हाला आढळून आलेली आहेत। यामधील गंभीर बाब, इंद्रजीत पंजाबराव चव्हाण हे गेले 2-3 निवडणुकांमध्ये आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अशा व्यक्तीचं सुद्धा मतदान 3 ठिकाणी आहे। काही लोकांचं आम्ही ओपिनियन घेऊ आणि त्यानंतर पुढील कारवाईला आम्ही सामोरे जाऊ। अतुल बाबा भोसलेंनी या ठिकाणी जे सत्य समोर आणलेलं आहे त्यातनं खरे वोट चोर कोण आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे। आता वोट चोरीचा सगळा कॉन्ट्रॅक्ट राहुल गांधींनीच घेतलेला आहे आणि त्यांचेच लोक या ठिकाणी वोट चोरी करतायत हे लक्षात आलेलं आहे। आणि मला असं वाटतं की आता याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे। तर या सगळ्या वादावर स्वतः इंद्रजीत चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। मी मतदान जिथं मी होतो तिथंच त्या वेळेला मतदान केलेलं आहे। मी कधी 2 ठिकाणी मतदान केलेलं नाही। माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, याची जाणीव घेऊन मी कायम राहिलेलो आहे। असं दुबार मतदान करून मी कधीही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही। पृथ्वीराज चव्हाणांचं नाव मोठं आहे, आम्ही त्यांचे कुटुंबीय आहोत। आमचं नाव, बाबांचं नाव घेतलं की देशभर बातमी जाते, मोठी चर्चा होते। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्याचा उल्लेख केला। हे नाव उधळून त्याच्या पाठीमागं आपलं काही काळं बेरं दडवायचा प्रयत्न आहे का भाजपच्या लोकांचा? हा एक माझा सवाल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।